नमस्कार सर्वांना. आज या व्हिडिओमध्ये आपण की तुम्ही जे जुने प्रमाणपत्र सीआरएस पोर्टलला अपलोड केले आहे आणि जिल्ह्याकडनं त्याला अप्रुव्हल मिळाल्यानंतर तुम्हाला ते कसं कळेल की याला जिल्हा स्तरावरनं अप्रुव्हल मिळालं आणि ते डाउनलोड कसे करणार हे आपण बघणार आहोत. तर यासाठी बघा, आता तुम्ही जर जन्माचं प्रमाणपत्र जर अप्रुव्हलला टाकलं असेल तर बर्थमध्ये तुम्ही क्लिक करायचं. त्यानंतर डिजिटायझेशन रिक्वेस्ट मध्ये जेव्हा तुम्ही जाल तेव्हा तुम्ही कुठले कुठले प्रमाणपत्र टाकले आहे आणि त्याचं काय स्टेटस आहे ते तुम्हाला कळणार. आता इथं बघा, हे जे पहिलं प्रमाणपत्र आहे ह्याला ह्यांनी जिल्ह्याला पाठवलं होतं आणि ते जिल्हा स्तरावरनं काहीतरी डॉक्युमेंटची कमतरता असेल म्हणून ऍप्लिकेशन रिजेक्ट केले आहे. आता सपोज जर दुसरं एखादं असेल तर त्याचा नंबर इथं येतो आणि पुढील इथं ऍप्लिकेशन सबमिटेड फॉर डिस्ट्रिक्ट अप्रुव्हल. ठीक आहे. आणि सपोज आता एखादं प्रमाणपत्र तुम्ही इथं टाकलाय. आता मी तुम्हाला एक तो फोटो दाखवतो. आता या फोटोमध्ये बघा, तुम्हाला हे जे लास्ट नंबरचं प्रमाणपत्र ह्यांनी केलंय आणि इथं काय म्हणते, सबमिटेड टू डिस्ट्रिक्ट अथॉरिटी फॉर अप्रुव्हल. आता आम्ही जेव्हा जिल्ह्यावरनं अप्रूव्ह देतो तेव्हा तुम्हाला काय होईल, ही एंट्री गायब होऊन जाणार आणि हे कशी शोधायची हे मी तुम्हाला सविस्तर सांगतोय. हा, आता बघा, आम्ही जिल्ह्यावरनं अप्रूव्ह दिलाय तर इथं खाली ते निघून जाते. आता आपली तारीख बघा कुठली आहे, तर आता आपली तारीख होती 9/2/2006. तर ह्या तारखेचं आपल्याला प्रमाणपत्र शोधायचं. तर काय करायचं, आपल्या पोर्टलला यायचं. इथं बर्थ मध्ये सर्च बर्थ रजिस्टर हा ऑप्शन आहे, हा ओपन करायचा. हा, इथं आलं. आता आपली तारीख बघा पुन्हा काय होती, 9/2/2006. तर जन्म आहे, तर जन्म आहे तर इयर ऑफ रजिस्ट्रेशन आपल्याला 2006च्या जवळपासच असणार आहे. आता हे कुठं लिहून असते ते पण तुम्हाला सांगतो. हा, 2006 ते 2008 आपण सर्च केलं. म्हणजे शक्यतो काय असते, तुम्ही 6लाच केलंय ती इथे ती तारीख टाकायची असते आपल्याला. आपण 6 टाकले ते 8, म्हणजे या दरम्यान आम्ही रजिस्ट्रेशन केलंय. आता हे मेलचं आहे आणि आपण तारीख टाकू 9/2/2006. हे 2006 सिलेक्ट केलं. दुसरा महिना आणि मग हे बघा 9/2/2006. आता आपण हे सर्च करू. हा बघा, तर इथं फिमेलची एंट्री आहे. इथं फिमेल केलंय आपण आणि सर्च केल्यावर हे खाली इथं प्रमाणपत्र ओपन होते. तर इथं आपण क्लिक करायचं. क्लिक केल्यावर बघा, हे सर्व ऑप्शन येतात तुम्हाला. इथे एका ऑप्शनवर म्हणजे इथं ऍड नेम, कॅन्सलेशन, करेक्शन, सर्व ह्या गोष्टी आहेत आणि इथं डाउनलोड आहे. आता ही जी तारीख टाकली, इयर ऑफ रजिस्ट्रेशन, हे कसं आपण दिसते, तर इथं बघा व्ह्यू डॉक्युमेंट मध्ये जेव्हा ह्यांचा दाखला असतो. हा, आता इथं बघा, ही दिनांक असते. यांनी रजिस्ट्रेशन केव्हा केलं, त्याची नोंदणी दिनांक 3/3/6, म्हणजे 2006लाच यांनी नोंदणी केली आहे. बरोबर. म्हणून आपण सुरुवातीच ती टाकली आणि त्याच्या पुढचे 3 वर्ष जे असेल ते टाकून द्यायचं. 2 वर्ष समजा. तर आता सपोज इथं जर असतं 2008, तर आपण सुरुवातीचं तिथं 2008 आणि मग 2008 पुढचे 2 वर्ष 2010 पर्यंत, असा तो विषय आहे. तर तुमचं जे प्रमाणपत्र पाठवलंय त्याचं तुम्ही नोंदणी दिनांक टाकायचं, म्हणजे ते इयर ऑफ रजिस्ट्रेशन असतं. बऱ्याच लोकांनी बरेच लोक यामध्ये चुकी करतात, इयर ऑफ रजिस्ट्रेशन व्यवस्थित टाकत नाही. 2006 इयर ऑफ रजिस्ट्रेशन आहे, तर इथं जास्तीत जास्त 2008 पर्यंत येते. आता इथं जर 2008 टाकलं असतं मी, 2008 टाकलं असतं तर इथं जास्तीत जास्त 10 पर्यंत येते. तर तसं आपण टाकायचं. आता या केसमध्ये 2006 होतं आणि इकडे जास्तीत 2008. मग याच्यामध्ये आपण सर्च केली. आता ही एंट्री दिसली. मी याच्यावर ही एंट्री दिसल्यावर याच्यावर क्लिक केलं आणि इथं डाउनलोडवर जेव्हा मी क्लिक करणार तेव्हा मला हे सर्टिफिकेट आपल्या समोर दिसणार आणि तुमचं एकदा प्रमाणपत्र डाउनलोड झालं की तुम्ही ते लाभार्थ्याला द्यायचं आहे.
तर अशा प्रकारच्या ह्या सर्व स्टेप्स आहेत. याप्रमाणे तुम्ही प्रमाणपत्र डाउनलोड करायचे आहे. हे बघा, हे प्रमाणपत्र तुमच्या समोर ओपन झालं आहे. हा आहे नोंदणी केल्याचा दिनांक किती आहे? 3/3/6 ठीक आहे. आणि इथं तुमची जन्मतारीख जे काही असेल ते 9/2/2006. तर अशा प्रकारे ही सर्व प्रोसेस यूज करून तुम्ही प्रमाणपत्र तुमच्या लाभार्थ्यांना द्यायचं आहे. ठीक आहे. थँक